प्रिय भाविकांनो, सप्रेम नमस्कार आणि जय श्री हरी. आपल्या घराच्या अंगणात वायाच्या मंद झुळकीसोबत डोलणारी तुळस ही केवळ एक रोपटे नाही, तर साक्षात माता लक्ष्मीचे सजीव रूप आणि वैकुंठाचा आशीर्वाद आहे. कधी शांत मनाने विचार केला आहे का की रोज सकाळी जेव्हा आपण पूर्ण श्रद्धेने तुळशीच्या मुळाशी जल अर्पण करतो, तेव्हा तो पाण्याचा प्रत्येक थेंब साक्षात ईश्वराच्या चरणांपर्यंत कसा पोहोचतो. आज आपण एका अशा गूढ आणि अलौकिक रहस्याचा उलगडा करणार आहोत, जे स्वतः देवाधिदेव भगवान महादेवाने कैलास पर्वतावर माता पार्वतीला सांगितले होते. हे रहस्य आहे त्या 3 शब्दांच्या अत्यंत प्रभावशाली आणि चमत्कारी मंत्राचे, ज्याच्या केवळ एका उच्चाराने जन्मांतराची पापे भस्मसात होतात, आयुष्यातील दारिद्र्य मिटते आणि साक्षात धनलक्ष्मी आपल्या घरात कायमचा वास करते. तुमचे हृदय भक्तीने आणि डोळे अश्रूंनी भरून आणणारी ही शिवपार्वतीची अत्यंत पवित्र आणि भावपूर्ण कथा आज आपण ऐकणार आहोत. चला तर मग जगातील सर्व चिंता विसरून आपले मन शांत करूया आणि या दिव्य कथेच्या भक्तिरसात तल्लीन होऊया. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. जय भोलेनाथ. भगवान शंकराची कृपा तुमच्या सर्वांवर नेहमी राहो. प्रिय भक्तांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का, दररोज सकाळी जेव्हा आपण तुळशीला पाणी घालतो, तेव्हा त्या पाण्यासोबत कोणती शक्ती पृथ्वीवर उतरते. तुळशीला पाणी घालताना उच्चारलेले फक्त 3 शब्द आपल्या घरात लक्ष्मीचा निवास घडवून आणतात आणि जीवनातील प्रत्येक दुःख, प्रत्येक दारिद्र्य मिटवून टाकतात असे का म्हटले जाते. ते 3 शब्द कोणते आहेत, कोणी सांगितले आणि हे रहस्य शेकडो वर्षे गुप्त का ठेवले गेले, आजच्या या पवित्र कथेत आपण ऐकूया. तेच दिव्य रहस्य जे स्वतः भगवान शंकरांनी देवी पार्वतीला सांगितले होते. कैलास पर्वतावर त्या दिवसाचे दृश्य विलक्षण होते. 4ही बाजूंनी गंगेचा खळखळाट घुमत होता आणि नंदी भगवान शंकरांच्या चरणाशी ध्यानस्थ उभे होते. देवी पार्वती, ज्यांच्या चेहऱ्यावर नेहमीच एक गंभीर शांतता असे, त्या दिवशी काहीशा विचलित दिसत होत्या. त्यांच्या मनात एक प्रश्न वारंवार येत होता, पण ती त्याला शब्द देऊ शकली नाही. शिवजींनी आपले डोळे उघडून तिच्याकडे पाहिले आणि हसून म्हणाले, देवी, काय झाले? आज तुझे मन एखाद्या रहस्याला जाणून घेण्यासाठी उत्सुक दिसत आहे. पार्वती म्हणाली, प्रभू, मी रोज पाहते की तुम्ही आणि मी मिळून नित्य तुळशीच्या झाडाला प्रणाम करतो. तुम्ही स्वतः त्याला पाणी अर्पण करता, परंतु मी पाहिले आहे की प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही पाणी अर्पण करता, तेव्हा तुमच्या तोंडून काही मधुर शब्द निघतात, जसे एखादा छोटासा मंत्र. मला हे समजत नाही की तो कोणता मंत्र आहे जो तुम्ही इतक्या श्रद्धेने बोलता. शिवजी मंद हसले आणि म्हणाले, देवी, हे जे तू पाहिले ते साधारण नाही. तो 3 शब्दांचा एक दिव्य मंत्र आहे, ज्याला ब्रह्मासाठीही जाणून घेणे कठीण आहे, परंतु याला जाणून घेण्याचा अधिकारी तोच असतो ज्याच्या आत शुद्ध जिज्ञासा असते. आणि आज तुझ्या मनात तीच जिज्ञासा आहे. पार्वतीच्या डोळ्यात चमक आली. प्रभू, कृपया मला सांगा की तो मंत्र काय आहे. शेवटी तुळशीला पाणी देताना कोणता मंत्र बोलायला पाहिजे, ज्याने भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी प्रसन्न होतील. तो फक्त एक साधा उच्चार आहे की त्यात काही रहस्य लपलेले आहे. शिवजी गंभीर झाले. ते म्हणाले, देवी, या प्रश्नाचे उत्तर खूप मोठे आहे. जो इसे जाणतो तो दारिद्र्य, दुःख आणि दोषांपासून मुक्त होतो, परंतु या मंत्राचे महात्म्य केवळ ऐकून समजू शकत नाही. याच्या मागे एक अद्भुत कथा आहे, जी स्वतः श्रीकृष्णाने देवी सत्यभामेला सांगितली होती. परंतु देवी, या दिव्य मंत्राचे रहस्य जाणून घेण्यापूर्वी मी तुला तुळशीच्या उत्पत्तीचे रहस्य सांगेन.
तुळशीच्या उत्पत्तीचे रहस्य ऐकल्यानेच मनुष्याला अश्वमेध यज्ञाचे फळ प्राप्त होते. आता लक्षपूर्वक ऐक. ही कथा त्यावेळची आहे जेव्हा असुर आणि देवता यांच्यात निरंतर युद्ध चालू होते. भगवान शिव म्हणाले, खूप काळापूर्वी दैत्यराज जालंधर नावाचा एक असुर होता. तो समुद्रातून उत्पन्न झाला होता आणि त्याच्यात अपार शक्ती होती. त्याच्या तेजाने त्रिलोक थरथर कापत होते. परंतु त्याहूनही अधिक पवित्र होती त्याची पत्नी वृंदा. वृंदा एक अद्वितीय पतिव्रता नारी होती. तिची तपस्या, तिचा संयम आणि आपल्या पतीबद्दल तिचा अटूट विश्वास इतका प्रबळ होता की तिच्या मुळे स्वतः देवतांनाही युद्धात विजय मिळत नव्हता. जेव्हा देवता आणि जालंधर यांच्या मध्ये युद्ध झाले तेव्हा देवता अनेक वेळा पराजित झाले. तेव्हा ते भगवान विष्णूकडे गेले आणि म्हणाले, प्रभू, जालंधर तर तुमच्याच शक्तीने जन्माला आला आहे, परंतु त्याची पत्नी वृंदाच्या पतिव्रतामुळे आम्ही काहीही करू शकत नाही. तिची नारी शक्ती त्याला अज्ञ बनवत आहे. भगवान विष्णू गंभीर झाले. त्याने सांगितले, वृंदाचे पतिव्रत खरोखरच अद्भुत आहे. अशा स्त्रीचे व्रत भंग करणे कोणासाठीही पापासारखे आहे. परंतु जेव्हा अधर्म वाढतो तेव्हा कधी कधी धर्मालाही कठोर निर्णय घ्यावे लागतात. विष्णूंनी ध्यान लावले आणि रूप बदलून जलंधरचे रूप धारण केले. ते वृंदाच्या आश्रमात पोहोचले. वृंदाने त्यांना आपल्या पतीच्या रूपात पाहिले आणि प्रणाम केला. तिचे पतिव्रत खंडित झाले, कारण तिने अजाणतेपणे दुसऱ्या कोणाला तरी पती समजून त्याचे स्वागत केले. त्याच क्षणी जलंधर युद्धभूमीवर मारला गेला. जेव्हा वृंदाला हे सत्यज्ञात झाले तेव्हा ती क्रोध आणि वेदनेने थरथरली. तिने भगवान विष्णूंना शाप दिला, हे नारायण, जसे आपण माझ्या पतिव्रताचा भंग केला तसेच आपणही कधीतरी पत्नी वियोगाचे दुःख सहन कराल. तिचे शब्द ऐकताच पृथ्वी थरथरली. विष्णूंनी नम्रतेने म्हटले, हे वृंदा, तू धर्माच्या मार्गावर चालून हे जीवन जगली आहेस. तुझा क्रोधही पवित्र आहे. मी तुझ्या शापाला स्वीकार करतो, कारण हे माझ्या भविष्यातील अवतारांमध्ये धर्मस्थापनेचे कारण बनेल. परंतु तुझी पवित्रता सदा या धर्तीवर जिवंत राहील. तुझे शरीर भलेही न राहो, पण तुझे नाव तुळस बनून सृष्टीत अमर राहील. वृंदाने आपले प्राण त्यागले आणि त्या ठिकाणी जिथे तिचे शरीर पडले होते तिथे एक दिव्य रोप उगवले, ज्याचा सुगंध स्वर्गापर्यंत पोहोचला. ते रोप होते तुळस. भगवान विष्णूंनी स्वतः त्या रोपाला प्रणाम केला आणि म्हटले, हे देवी तुळस, आतापासून तुझा वास प्रत्येक त्या ठिकाणी असेल जिथे भक्ती, प्रेम आणि धर्म राहील. तुझ्याशिवाय माझी पूजा अधुरी असेल. शिव म्हणाले, देवी, जेव्हा हे झाले तेव्हा स्वर्गात स्वतः देवी लक्ष्मी प्रकट झाली. तिने तुळशीच्या रोपाजवळ जाऊन म्हटले, बहीण, आजपासून आपण दोघी मिळून विष्णूच्या आराधनाचे मार्ग बनू. जिथे मी राहीन तिथे तूही राहशील. जो तुळशीला जल देईल त्याला लक्ष्मीची कृपाही मिळेल. त्या दिवसापासून तुळस आणि लक्ष्मी अविभाज्य झाल्या. पार्वतीने आश्चर्याने विचारले, प्रभू, काय? म्हणून तुळशीला जल अर्पण केल्याने धनाची प्राप्ती होते. शिव म्हणाले, होय देवी, कारण तुळस धनाची अधिष्ठात्री लक्ष्मीचेच रूप आहे. परंतु हे लक्ष्मीचे ते रूप आहे जे पवित्रता, साधेपणा आणि भक्तीतून प्रकट होते. म्हणूनच तुळशीचे पूजन केवळ वैभवासाठी नाही, तर आत्मशुद्धीसाठीही आवश्यक आहे. पार्वतीने पुढे विचारले, पण प्रभू, ही तर भगवान विष्णूंशी संबंधित कथा आहे. मग आपण स्वतः दररोज तुळशीला पाणी का देता? शिव हसले, देवी, हा प्रश्नही तितकाच महत्वाचा आहे. तुळस
विष्णूंना प्रिय असली तरी ती मलाही तितकीच प्रिय आहे. कारण तुळस ते माध्यम आहे जे मनुष्याच्या हृदयाला शुद्ध करते आणि शुद्ध हृदयच शिवाला प्राप्त करते. जेव्हा कोणी तुळशीला पाणी देतो तेव्हा तो केवळ पाणीच अर्पण करत नाही, तो आपल्या मनातील मळ धुतो. म्हणूनच मीही नित्य तुळशीला पाणी देऊन मानवतेला हाच संदेश देतो की पवित्रता हीच परमभक्ती आहे. पार्वती म्हणाली, प्रभू, तर मग हे सत्य आहे का की तुळशीची पाने शिवलिंगावर वाहिली जात नाहीत? शिव म्हणाले, होय देवी, कारण तुळस वृंदाचे रूप आहे आणि वृंदाचे पतिव्रत भगवान विष्णूंशी जोडलेले आहे. त्यामुळे तिचे अर्पण केवळ विष्णूंनाच योग्य आहे. परंतु याचा अर्थ असा नाही की तुळस शिवाला अप्रिय आहे. तुळशीचे पूजन आणि तिच्या समोर दिवा लावणे मलाही अत्यंत प्रिय आहे, कारण ती पवित्रतेचे प्रतीक आहे. पार्वती हात जोडून म्हणाली, प्रभू, तुळशीच्या उत्पत्तीचे रहस्य तर आपण सांगितले. आता कृपा करून 3 शब्दांच्या त्या मंत्राचे रहस्यही सांगा. तुळशीला पाणी देताना कोणता मंत्र बोलायला पाहिजे? कृपा करून ती कथा मला सांगा. शिवजींनी शांत दृष्टीने देवीकडे पाहिले, हसले आणि म्हणाले, देवी, तुझा हा प्रश्न साधा नाही. या प्रश्नाचे उत्तर देण्यापूर्वी तुला एक कथा ऐकावी लागेल, कारण त्या कथेशिवाय या मंत्राचा अर्थ अपुरा राहील. ही कथा भगवान श्रीकृष्ण आणि देवी सत्यभामा यांच्याशी संबंधित आहे. त्यांनीही तोच प्रश्न विचारला होता जो आज तू मला विचारत आहेस. तुळशीला पाणी देताना काय बोलावे? आता लक्षपूर्वक ऐक. ही कथा ऐकल्याने पापे मिटतात आणि मनुष्याला 100 वर्षांपर्यंत तुळशी पूजनाचे पुण्य मिळते. द्वारका नगरी त्या दिवशी खूप शोभिवंत होती. समुद्राच्या लाटा मोत्यांसारख्या चमकत होत्या. राजवाड्यांच्या भिंती सोन्यासारख्या चमकत होत्या. देवी सत्यभामा आपल्या महालाच्या बाल्कनीतून खाली पाहत होती, जिथे देवी रुक्मिणी तुळशीला पाणी वाहत होती. हातात चांदीचा कलश, ओठांवर हास्य आणि मुखातून एखादा मधुर मंत्र प्रवाहित होत होता. सत्यभामाच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली. रोज तुळशीला इतके महत्व का दिले जाते? या रोपात काही रहस्य लपलेले आहे का? ती लगेच श्रीकृष्णाजवळ पोहोचली. तिने म्हटले, हे स्वामी, मी रोज पाहते की तुम्ही तुळशीला पाणी वाहता आणि रुक्मिणीजी दिवा लावतात. कृपया सांगा, यामागे काय रहस्य आहे? शेवटी तुळशीचे असे कोणते महत्व आहे की स्वतः भगवान त्यावर पाणी वाहतात? श्रीकृष्ण हसले, देवी, हा प्रश्न अत्यंत शुभ आहे. तुळस साक्षात लक्ष्मीचे रूप आहे. जिथे तुळशीचा वास असतो तिथे लक्ष्मी स्वतः निवास करते. परंतु केवळ तुळशीला पाणी देणे पुरेसे नाही. पाणी अर्पण करताना बोललेला एक छोटासा मंत्र संपूर्ण जीवन बदलून टाकतो. सत्यभामाने आश्चर्याने विचारले, हे प्रभू, तो कोणता मंत्र आहे? श्रीकृष्ण म्हणाले, त्याआधी त्याचे महात्म्य ऐका. जोपर्यंत त्यामागची कथा समजत नाही तोपर्यंत त्या मंत्राची शक्ती प्रकट होत नाही. श्रीकृष्णाने सांगितले, दक्षिणेत एक नगर होते जिथे एक ब्राह्मण राहत होता. नाव होते रामदास. जन्माने ब्राह्मण पण कर्माने पापी. तो ना पूजा करत होता, ना दान देत होता, ना पाहुण्यांचा आदर करत होता. तो व्यभिचारी, मांसाहारी, मद्यपी आणि निर्दयी होता. लोक त्याचा तिरस्कार करत होते, पण तो आपल्या दुष्कर्मांमध्ये मग्न होता. एक दिवस पाने तोडण्यासाठी तो एका ऋषींच्या बागेत गेला. जेव्हा तो पवित्र तुळस आणि इतर झाडे तोडू लागला तेव्हाच एक काळा साप आला आणि त्याला डसला. त्याच क्षणी त्याचा मृत्यू झाला. श्रीकृष्ण म्हणाले, देवी, जशी त्याची आत्मा बाहेर पडली,
2 यमदूत प्रकट झाले. त्यांनी म्हटले, चल पापी, आता तुझ्या कर्मांचे फळ भोग. तो दया याचना करत राहिला, परंतु दूतांनी त्याला यमलोकात नेले. तिथे चित्रगुप्ताने लेखाजोखा पाहिला आणि म्हटले, या ब्राह्मणाने आयुष्यभर फक्त पाप केले आहे. यमराजाने आदेश दिला, याला घोर नरकात टाका. शतकानुशतके नरकाच्या अग्नीत तडखडल्यानंतर त्याला बैलाच्या रूपात जन्म मिळाला. तोच ब्राह्मण आता ओझे वाहणारा प्राणी होता. दिवसरात्र पाठीवर ओझे आणि मालकाची मार. वर्षे लोटत गेली, शरीर थकून गेले. एक दिवस त्याचा मालक त्याला एका लंगड्या व्यक्तीला विकतो. तो लंगडा व्यक्ती त्या बैलाच्या पाठीवर बसून प्रवास करत होता. अनेक वर्षांनंतर एक दिवस तो बैल अत्यंत थकून पर्वतावर कोसळला. तोंडातून फेस येऊ लागला, शरीर थरथरू लागले. आजूबाजूला काही लोक जमा झाले. कोणीतरी म्हटले, अरे याला पाणी द्या. कोणीतरी त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. त्यापैकी एक पुण्यवान व्यक्ती म्हणाली, हे प्रभू, माझे थोडेसे पुण्य या बैलाला दे. आणि तिने डोळे मिटून प्रार्थना केली. तिला पाहून अनेक लोकांनीही आपल्या पुण्याचा काही भाग त्या बैलाला समर्पित केला. तिथे एक वेश्याही उभी होती. तिने विचार केला, माझ्याकडे पुण्य नाही पण दया आहे, आणि तिनेही आपल्या अंतःकरणाच्या पवित्रतेने म्हटले, हे प्रभू, माझे जे काही थोडे पुण्य असेल ते या बैलाला मिळो. काही क्षणांनंतर बैलाने प्राण सोडले. यमदूत पुन्हा आले, पण जेव्हा चित्रगुप्ताने हिशोब पाहिला तेव्हा त्याला आश्चर्य वाटले. त्या वेश्येच्या पुण्यामुळे त्या आत्म्याचे सर्व पाप नष्ट झाले होते. यमराजाने म्हटले, हे ब्राह्मणा, त्या वेश्येने तुझ्यावर महान उपकार केले आहे. तिच्या पुण्यामुळे तू मुक्त झाला आहेस. आता जा, पुन्हा मनुष्य जन्म घे. या वेळेस तो ब्राह्मण एका श्रेष्ठ कुळात जन्मला. लहानपणापासूनच त्याच्यात वैराग्य आणि करुणा होती. जेव्हा तो मोठा झाला तेव्हा त्याला आपल्या पूर्व जन्मातील सर्व गोष्टी आठवू लागल्या. नरकातील यातना, बैलाचे जीवन आणि ती वृद्ध वेश्या जिने त्याला पुण्य दिले होते. तो विचार करू लागला, कोणते पुण्य इतके महान होते की त्याच्या स्पर्शाने माझ्या जन्मांची पापे मिटली. त्याने संकल्प केला की तो त्या वेश्येला शोधेल. महिन्यांच्या प्रवासानंतर तो वेश्येच्या नगरात पोहोचला. आता ती म्हातारी झाली होती. तो तिच्या चरणांवर झुकला. माते, मी तोच बैल आहे ज्याला तू पुण्य दिले होतेस. तुझ्यामुळे मी मुक्त झालो. कृपया सांग, तू कोणते पुण्य मला दिले होतेस. वेश्या रडू लागली, बेटा, मी तर कोणतेही महान कर्म केले नाही. माझ्या घरात एक पोपट होता जो दिवसरात्र एकच मंत्र बोलत होता. तेच पुण्य मी तुला दिले होते. ब्राह्मण चकित झाला. कोणता मंत्र? तो कोणत्या देवतेचा होता? वेश्येने म्हटले, मला त्याचा अर्थ माहीत नाही, परंतु तो तुळशीजवळ बोलला जात असे. त्यानेच माझे जीवन बदलले. दोघे त्या पोपटाजवळ पोहोचले. पोपट वृद्ध होता, पण त्याच्या डोळ्यात तेज होते. त्याने म्हटले, हे ब्राह्मणा, मी मागील जन्मी तुझ्यासारखाच गर्विष्ठ ब्राह्मण होतो. गुरुजनांचा अपमान केला. शास्त्रांचे केवळ अहंकारासाठी अध्ययन केले. मृत्यूनंतर यमराजाने म्हटले, ज्या पोपटाच्या रूपात जन्म घे. मग काही मुनी मला त्यांच्या आश्रमात घेऊन गेले. तिथे ते दररोज तुळशीला पाणी देत आणि एक मंत्र बोलत असत. तोच मंत्र ऐकून ऐकून मी पाठ केला. मी जेव्हा जेव्हा तो मंत्र बोलत असे तेव्हा मन शांत होत असे आणि हळूहळू माझी सर्व पापे मिटली. वेश्या म्हणाली, मीही तो मंत्र ऐकून ऐकून जपू लागले. त्याच्या प्रभावाने मी माझे पापी जीवन सोडून दिले. ब्राह्मणाने आश्चर्याने विचारले, तो मंत्र काय आहे? पोपट हसला. त्याचे रहस्य तेव्हाच उघड होते
जेव्हा मन पूर्ण श्रद्धेने भरलेले असते. कैलासावर कथा सांगताना शिवजींनी पार्वतीकडे पाहिले. हे गिरिजा, ही तीच कथा आहे जी भगवान श्रीकृष्णांनी देवी सत्यभामाला सांगितली होती. त्यांनी तेव्हा म्हटले होते की त्या पोपटाने बोललेले 3 शब्दांचे मंत्रच तुळशीला पाणी देताना बोलले पाहिजे. परंतु शिवजी थांबले. शिव म्हणाले, देवी, त्या मंत्राचे रहस्य ऐकण्यापूर्वी मन शुद्ध करणे आवश्यक आहे. जो श्रद्धेशिवाय ऐकतो त्याच्यासाठी हे केवळ शब्द आहेत, आणि जो श्रद्धेने ऐकतो त्याच्यासाठी हे मुक्तीचे द्वार आहे. देवी पार्वतीच्या डोळ्यात कुतूहल आणि भक्तीचा प्रकाश भरला. तिने शिवजींच्या चरणांवर डोके टेकोरले आणि म्हणाली, प्रभू, पुढे काय झाले? तुम्ही मला तो दिव्य मंत्र सांगा जो तुळशीला पाणी देताना बोलला जातो. शिव हसले. नक्कीच देवी, मी त्या मंत्राचे रहस्य सांगेन जो फक्त 3 शब्दांचा आहे. परंतु त्याच्या प्रभावाने लक्ष्मी स्वतः घरात प्रवेश करते. आकाशात मंद गंधर्व गान घुमले. कैलासाच्या हवेत तुळशीचा सुगंध पसरला आणि रात्रीच्या शांततेत तो प्रश्न घुमत राहिला, तुळशीला पाणी देण्याचा मंत्र कोणता आहे? रात्र सरली होती. देवी पार्वती आपल्या कमलासनावर ध्यानमग्न बसली होती. तिचे डोळे बंद होते, पण मन वारंवार त्याच विचारात जात होते. तो 3 शब्दांचा मंत्र कोणता असेल ज्याला बोलल्याने लक्ष्मी स्वतः घरात येते? त्याच वेळी भगवान शिव प्रकट झाले. त्रिपुंड टिळकाने त्यांचे मुख तेजस्वी दिसत होते. जटांमधून गंगा वाहत होती आणि चोहोबाजूला नंदी, भूतगण आणि रिद्धी सिद्धी उपस्थित होत्या. पार्वतीने डोळे उघडले आणि नम्रतेने म्हणाली, प्रभू, रात्रभर माझे मन एकाच विचारात बुडाले होते. तुम्ही काल म्हटले होते की तो मंत्र 3 शब्दांचा आहे, परंतु त्याचे रहस्य फक्त तोच जाणू शकतो जो श्रद्धेने ऐकण्यास योग्य असेल. आज मी तयार आहे. प्रभू, कृपया ते रहस्य सांगा. शिव हसले. देवी, मनुष्याच्या जीवनात जे काही कार्य भक्तीने होते तेच फलदायी ठरते. तुळशीला पाणी देणे हे देखील असेच एक कार्य आहे. पाणी देणे तर सर्व करतात, पण श्रद्धा आणि मंत्राने केलेले जलदानच लक्ष्मीला प्रसन्न करते. परंतु हे रहस्य जाणून घेण्यापूर्वी तुम्हाला त्या कथेचा उर्वरित भाग ऐकावा लागेल, जिथे श्रीकृष्णाने देवी सत्यभामाला त्या मंत्राचे महत्त्व समजावले. कथा तिथूनच पुढे सरकते. द्वारकेत देवी सत्यभामा लक्षपूर्वक श्रीकृष्णाचे बोलणे ऐकत होती. तिने म्हटले, प्रभू, तुम्ही मला सांगितले की एक पापी ब्राह्मण, एक वेश्या आणि एक पोपट हे तिघेही तुळशीच्या या मंत्राच्या प्रभावाने मुक्त झाले. परंतु माझे मन अजूनही मानत नाही की केवळ 3 शब्द कोणाचेही नशीब बदलू शकतात. श्रीकृष्णाने हसून म्हटले, देवी, हेच तर सृष्टीचे रहस्य आहे. ईश्वरापर्यंत पोहोचण्याच्या मार्गात शब्द नाही तर भाव काम करतो. जेव्हा शब्द भावाशी जोडले जातात तेव्हा ते मंत्र बनतात. हा तुळशी मंत्र केवळ 3 शब्दांचा नाही, तर 3 लोकांच्या ऊर्जेचा संगम आहे. आता ऐका त्या कथेचा उर्वरित भाग काय झाला. पोपटाने म्हटले होते, मी तो मंत्र केवळ ऐकून शिकलो नाही, मी तो जगायला सुरुवात केली. जेव्हा मुनी तुळशीला जल अर्पण करत होते तेव्हा मी पाहत असे की त्यांच्या चेहऱ्यावर अद्भुत शांती होती. त्यांच्या जल अर्पण करण्याने जणू वातावरणात प्रकाश पसरत असे. त्या मंत्राच्या उच्चारणाने केवळ तुळशीची पाने चमकत नव्हती, तर तिथे उपस्थित प्रत्येक जीवामध्ये शांतीचा संचार होत होता. त्याच प्रभावाने माझा पोपटाचा जन्म लांबला आणि माझ्या आत्म्याचे पाप मिटत गेले. ब्राह्मण आणि वेश्या दोघांनी त्या पोपटासोबत बसून त्याच मंत्राचा जप केला. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत राहिले. तुळशीच्या रोपाभोवती दिव्य प्रकाश पसरला.
तेव्हाच आकाशातून एक दिव्य विमान उतरले आणि तिघेही ब्राह्मण, वेश्या आणि पोपट त्या विमानात बसून विष्णू लोकाकडे निघून गेले. श्री कृष्ण बोले, देवी सत्यभामा, काय तू पाहिलेस? केवळ तुळशीच्या या 3 शब्दांच्या मंत्राने कसे तिघांना मोक्ष मिळाला? आता विचार कर. जर प्रत्येक मनुष्य श्रद्धेने तुळशीला पाणी घालताना तोच मंत्र बोलला तर त्याचे जीवन किती पवित्र होईल. सत्यभामा म्हणाली, प्रभू माझे हृदय हे ऐकून रोमांचित झाले आहे, परंतु माझी जिज्ञासा आता आणखी वाढली आहे. कृपया सांगा तो मंत्र काय आहे? श्री कृष्ण हसले, देवी तू जे विचारले आहेस ते केवळ शब्द नाही, वरदान आहे. परंतु या मंत्राचा उच्चार करण्यापूर्वी काही नियम जाणून घेणे आवश्यक आहे. कारण तुळस केवळ झाड नाही, लक्ष्मीचे रूप आहे. हे सत्यभामी, जो मनुष्य तुळशीला पाणी घालतो त्याने नेहमी स्नान करून, स्वच्छ वस्त्र परिधान करून, मन शांत करून तुळशी जवळ जावे. स्त्रियांनी आपले केस बांधून, सिंदूर लावून आणि पूर्व दिशेकडे तोंड करून तुळशीला पाणी घालावे. पुरुषांनी उजव्या हाताने पाणी अर्पण करावे. तुळशीची पाने तोडताना लक्षात ठेवावे की रात्री किंवा स्नान न करता तुळशीला स्पर्श करू नये. रात्रीच्या वेळी तुळस निद्रेत असते, त्यावेळी त्यांना स्पर्श करणे अशुभ मानले जाते. गुरुवारी तुळशीच्या झाडाला दूध अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते. त्यावेळी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप केला पाहिजे. जर तुळशीची पूजा शालिग्रामसोबत केली तर ती 100 यज्ञा एवढे फळ देते. तुळशीची एक मंजिरी तोडून जर भगवान विष्णूंना अर्पण केली तर ती लाखो गायींच्या दाना एवढे फळ देते. आणि जो मनुष्य मृत्यूच्या वेळी तुळशी पत्र आणि गंगाजल ग्रहण करतो तो थेट श्री हरीच्या धामास प्राप्त होतो. सत्यभामा लक्षपूर्वक ऐकत राहिली. मग म्हणाली, प्रभू आता मला समजले की तुळस केवळ एक पवित्र वनस्पती नाही तर स्वतः लक्ष्मीचे रूप आहे. परंतु माझी जिज्ञासा अजूनही तीच आहे. तो 3 शब्दांचा मंत्र काय आहे? कथा समाप्त होताच भगवान शिवाने पार्वतीकडे पाहिले. देवी आता तुला ते रहस्य सांगण्याची वेळ आली आहे, जे रहस्य श्री कृष्णाने सत्यभामेला सांगितले होते तेच मी आज तुला सांगणार आहे. पण लक्षात ठेव, हे केवळ तेच लोक बोलतील जे श्रद्धा आणि शुद्ध भावाने तुळशीला पाणी देतात. अन्यथा हा मंत्र फळ देत नाही. कैलाश पर्वतावर हलकी हवा वाहू लागली. सर्वत्र सुगंध पसरला. आकाशात झंकार घुमला. नंदीने मान झुकवली. देवी पार्वतीने डोळे मिटले. संपूर्ण वातावरण आध्यात्मिक झाले. शिवजींनी गंभीर स्वरात म्हटले, हे पार्वती, हा मंत्र केवळ 3 शब्दांचा आहे. हा मंत्र इतका प्रभावशाली आहे की ज्या घराच्या अंगणात तो उच्चारला जातो तिथे दारिद्र्याचे नावही राहत नाही. जो या मंत्राचा जप करत तुळशीला पाणी देतो त्याच्या घरात लक्ष्मी कायमस्वरूपी निवास करते. हा मंत्र इतका शक्तिशाली आहे की केवळ एकदाच याचा उच्चार केल्यास 100 वर्षांच्या तुळशी पूजना इतके पुण्य मिळते. पार्वतीचे डोळे उघडले. प्रभू, ते 3 शब्द कोणते आहेत? शिवजी हसले. मग म्हणाले, देवी, या जगात सर्वात पवित्र स्थान वृंदावन आहे, जिथे तुळशीचा जन्म झाला. म्हणून त्या भूमीच्या ऊर्जेला प्रणाम करत जेव्हा कुणी तुळशीला पाणी अर्पण करतो तेव्हा त्याला हेच म्हणायला हवे. शिवजींनी हळूच मंत्राचा उच्चार केला. ओम वृंदावन्य स्वाहा. त्यांच्या मुखातून हे शब्द बाहेर पडताच आकाशात घंटा वाजायला लागल्या. पुष्पवृष्टी होऊ लागली आणि पार्वतीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यांच्या मनात शांती, श्रद्धा आणि अलौकिक आनंद भरला. शिव म्हणाले,
हे गिरिजा हे 3 शब्द आहेत, परंतु यात ब्रह्मांडाची समसत ऊर्जा सामावलेली आहे. ओम सृष्टीचा मूळ स्वर, वृंदावन्य लक्ष्मीचे दिव्य निवास, स्वाहा समर्पणाचे प्रतीक. जो या मंत्राला भाव पूर्वक बोलत तुळशीला जल अर्पण करतो, त्याच्या घरात विष्णूची कृपा आणि लक्ष्मीची स्थायी उपस्थिती असते. हा मंत्र केवळ शब्द नाही, आवाहन आहे. शुद्धता, समृद्धी आणि भक्तीचे आवाहन. पार्वती म्हणाली, प्रभू, आता मी समजले, केवळ तुळशीला पाणी देणेच नाही, तर तिला मंत्र आणि भावनेने सिंचणे हीच खरी पूजा आहे. हा मंत्र प्रत्येक घराला पवित्र बनवू शकतो. शिवजी म्हणाले, होय देवी, आणि जो दररोज तुळशी समोर हा मंत्र बोलतो, तो पापांपासून मुक्त होतो. स्त्रियांना सौभाग्य प्राप्त होते, पुरुषांना अक्षय धन, आणि ज्या घरात तुळशीजवळ दिवा लागतो, तिथे स्वतः लक्ष्मी वास करते. आकाशात दिव्य प्रकाश पसरला, मंद वायात तुळशीचा सुगंध मिसळला. देवी पार्वतीने भगवान शिवाच्या चरणांवर मस्तक टेकवले आणि म्हणाली, प्रभू, आता मी दररोज या मंत्रासोबत तुळशीला पाणी देईन, जेणेकरून माझ्या हृदयातही तीच शांती आणि प्रकाश उतरेल. शिव हसले, देवी, जो मनुष्य या मंत्राचा श्रद्धेने जप करतो, तो जन्मांतराच्या पापांपासून मुक्त होऊन हरिधामाला प्राप्त होतो. मग शिवपार्वती ध्यानमग्न झाले आणि कैलास पर्वतावर केवळ एक स्वर घुमत राहिला, ओम वृंदावन्य स्वाहा, ओम वृंदावन्य स्वाहा. शिव म्हणाले, जो मनुष्य श्रद्धेने तुळशीच्या रोपाला पाणी देतो, त्याचे पाप नष्ट होतात. जो तुळशीजवळ दिवा लावतो, त्याच्या घरात कधी अंधार राहत नाही, आणि जो तुळशीजवळ बसून हरिनामाचे स्मरण करतो, त्याचे जीवन साक्षात तीर्थ बनून जाते. हे गिरिजा, जेव्हा कोणी तुळशीला पाणी देताना ओम वृंदावन्य स्वाहाचा उच्चार करतो, तेव्हा तो केवळ मंत्र बोलत नाही, तो वृंदाच्या तपस्येला प्रणाम करतो, लक्ष्मीला आमंत्रित करतो आणि आपल्या आतली अपवित्रता बाहेर काढतो. हे तेच 3 शब्द आहेत ज्यांनी असुराच्या अहंकाराला हरवले, नारीच्या भक्तीला अमर केले आणि भगवान विष्णूंना पतिव्रतेच्या शापाचा भागी बनवले, जेणेकरून तेही मानवतेचा अनुभव घेऊ शकतील. पार्वतीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यांनी हळूच म्हटले, प्रभू, तुळस केवळ एक रोप नाही, तर एक संपूर्ण दर्शन आहे, पवित्रता, समर्पण आणि धर्माचे. आता मी समजले की तुमच्या आणि विष्णूच्या पूजनात हे रोप समान रूपात पूजनीय का आहे. शिव हसले, देवी, हे जाणून घेणे ही अर्धी तपस्या आहे, आणि जो ही कथा श्रद्धेने ऐकतो किंवा ऐकवतो, तो आपल्या आत तुळशीसारखी निर्मळता अनुभवतो. म्हणूनच कैलासावरची प्रत्येक सकाळ मी तुळशीजवळ पाणी अर्पण करतो, कारण ती केवळ हरीचीच नाही, तर धर्माचीही रक्षक आहे. कैलाश पर्वतावर मंद गंधर्व गान घुमू लागले. बर्खाचे कण जसे दीपाच्या ज्योतीत चमकत होते. पार्वतीने तुळशीच्या रोपाकडे पाहिले. तिची पाने मंद वायात डोलत होती, जणू आकाशापर्यंत प्रार्थना पाठवत होती. देवी पार्वतीने हळूच म्हटले, प्रभू, आता मीही दररोज तुळशीला पाणी देईन, त्या मंत्राचा उच्चार करीन आणि वृंदा देवीला प्रणाम करीन, कारण आता मला समजले आहे की तुळशीला पाणी देणे हे केवळ एक कर्म नाही, तर एक साधना आहे. शिवजींनी आशीर्वाद दिला, जो मनुष्य श्रद्धेने ही कथा ऐकतो, त्याचे जीवन तुळशीच्या पानांसारखे हिरवेगार आणि सुगंधित होते. त्याचे घर लक्ष्मीचे स्थायी निवासस्थान बनते. देवी पार्वती शिवजींच्या जवळ बसल्या होत्या. त्यांच्या समोर तुळशीचे रोप ठेवले होते, ज्याच्या भोवती दिवे लुकलुकत होते. मागील रात्रीपासून
त्या तुळशीच्या कथेच्या भावात बुडाल्या होत्या. त्यांनी म्हटले, प्रभू, आपण मला तुळशीची उत्पत्ती आणि तिच्या दिव्य स्वरूपाचे रहस्य सांगितले. आता माझ्या मनात आणखी एक जिज्ञासा निर्माण होत आहे की काय तुळशीला पाणी देण्याचे, स्पर्श करण्याचे आणि पूजा करण्याचे काही विशेष नियम असतात का? प्रत्येक वेळी, प्रत्येक परिस्थितीत तुळशीची पूजा करता येते का? भगवान शिव हसले. देवी, हा प्रश्न खूप श्रेष्ठ आहे, कारण भक्ती तेव्हाच पूर्ण होते जेव्हा ती मर्यादेत राहते. तुळशीच्या पूजनाचे काही रहस्य आहेत जे जर कोणाला माहीत नसतील तर त्याचे पुण्य अपूर्ण राहते. आता लक्षपूर्वक ऐका. तुळशी पूजनाचे 5 मुख्य नियम शिव म्हणाले. पहिला नियम, तुळशीची पूजा स्नानानंतरच करावी. जो व्यक्ती स्नान न करता तुळशीला पाणी चढवतो त्याचे पुण्यफळ अपूर्ण राहते. स्नानाने शरीराची शुद्धी होते आणि तुळशी पूजेने आत्म्याची. दुसरा नियम, तुळशीला पाणी चढवताना पूर्व किंवा उत्तर दिशेकडे तोंड ठेवावे, कारण सूर्य आणि विष्णू दोन्ही दिशांकडून तुळस ऊर्जा ग्रहण करते. तिसरा नियम, पाणी अर्पण करताना तुळशीच्या खालील माती ओली करावी. सुक्या मातीत पाणी दिल्याने तुळशीच्या मूळ भागाला हानी होते. हे रोप केवळ श्रद्धेनेच नाही तर सावधगिरीनेही पवित्र राहते. चौथा नियम, नख किंवा दातांनी तुळशीची पाने तोडणे महापाप मानले गेले आहे. असे केल्याने व्यक्तीच्या जीवनात अशांती येते. तुळशीची पाने नेहमी अंगठा आणि तर्जनीने हळूवारपणे तोडावीत. पाचवा नियम, तुळशीच्या पूजेमध्ये नेहमी दिवा लावावा. विशेषतः संध्याकाळच्या वेळी जेव्हा सूर्य मावळतो तेव्हा तुळशीजवळ दिवा लावल्याने सर्व दोष मिटतात आणि त्या घरात लक्ष्मीचा वास स्थायी होतो. देवी पार्वतीने विनम्रपणे विचारले, प्रभू, असे काही दिवस आहेत का जेव्हा तुळशीला पाणी देऊ नये? शिव म्हणाले, हो देवी, जसे प्रत्येक क्रियेची एक योग्य वेळ असते तसेच तुळशी पूजनाची देखील असते. संध्याकाळी तुळशीला पाणी देऊ नये, कारण ती वेळ विश्रांतीची असते. तुळस त्यावेळी निद्रावस्थेत असते. रविवार, एकादशी, संकष्टी चतुर्थी, अमावस्या, पौर्णिमा आणि सूर्य संक्रांतीच्या दिवशी तुळशीला पाणी अर्पण करणे वर्जित आहे. या तिथींमध्ये तुळशीला पाणी देण्याऐवजी तिच्याजवळ दिवा लावावा आणि हरी नामाचा जप करावा. या दिवशी पाणी वाहिल्याने तुळशीच्या मुळांना हानी पोहोचते आणि त्या घराचे पुण्य घटते. पार्वती म्हणाली, प्रभू, तर काय या दिवशी तुळशीला अजिबात स्पर्श करू नये? शिव म्हणाले, नाही देवी, या तिथींमध्ये तुळशीला प्रणाम करावा, पुष्प अर्पण करावे, परंतु पाणी देऊ नये. हा नियम स्वतः भगवान विष्णूंनी सत्यभामेला सांगितला होता. हे गिरिजा, शिव पुढे म्हणाले, जो मनुष्य आपल्या अंगणात किंवा घरात तुळस लावतो त्याने नेहमी तिच्याजवळ स्वच्छता राखली पाहिजे. तुळशीजवळ उष्टी भांडी, बूट किंवा अपवित्र वस्त्रे कधीही ठेवू नयेत. तुळशीच्या रोपाला कधीही इतर कोणत्याही रोपाखाली ठेवू नये, कारण तुळस देवी आहे. तिला नेहमी उच्च स्थान हवे. तुळशीच्या आसपास दिवा किंवा अगरबत्ती लावल्याने घरात पवित्र हवा प्रवाहित होते. दररोज सकाळी तुळशीला पाहून प्रणाम केल्याने व्यक्तीची पापे क्षीण होतात. म्हटले आहे की प्रातः काले या तुलसी दृष्टा 7 दुष्कृतानी दहती, अर्थात जो व्यक्ती सकाळी तुळशीला पाहतो त्याची सर्व पापे त्याच क्षणी भस्म होतात. पार्वतीने विचारले, प्रभू, तुम्ही म्हटले होते की तुळशी पूजनाने मनुष्याचे कर्म देखील बदलू शकतात. हे खरे आहे का? शिवने म्हटले, हो देवी, तुळस केवळ शरीर नाही, एक चेतना आहे. जेव्हा मनुष्य तुळशीला पाणी देतो
तेव्हा तो अवनीनेच आतल्या ऊर्जेला पवित्र करतो. त्याच्या मागील जन्मांची संचित कर्मे हळूहळू हलकी होऊ लागतात. जो व्यक्ती प्रतिदिन तुळशीजवळ बसून ओम वृंदावन्य स्वाहाचा जप करतो, त्याचे चारही प्रकारचे पाप क्रियाजन्य, मानसिक, वाचिक आणि शारीरिक सर्व नष्ट होतात. तुळशीमध्ये अग्नी, गंगा, गायत्री आणि लक्ष्मी या चारहीची संयुक्त ऊर्जा असते. म्हणूनच जेव्हा कोणी तुळशीची पाने भगवान विष्णूंना अर्पण करतो तेव्हा त्याच्या जीवनात 100 यज्ञांचे फळ आपोआप प्राप्त होते. शिव म्हणाले, देवी, तुळस गृहस्थाच्या जीवनाचे संतुलन आहे. जे दाम्पत्य नित्य तुळशीला प्रणाम करतात त्यांच्या घरात कधीही कलह होत नाही. जी स्त्री भांगात सिंदूर भरून तुळशीला पाणी देते तिचे सौभाग्य अक्षय होते. जो पुत्र तुळशीला पाणी देतो त्याच्या कुलातील पितरांची तृप्ती होते. जी कन्या तुळशीजवळ दिवा लावते तिच्या विवाहात कधीही बाधा येत नाही. आणि जो वृद्ध व्यक्ती तुळशीजवळ बसून राम राम किंवा हरी हरी म्हणतो त्याच्या जीवनाचा अंत आपोआप मोक्षात परिवर्तित होतो. हे गिरिजा, शिव पुढे म्हणाले, जेव्हा एखाद्या मनुष्याची मृत्यू जवळ येते आणि तो आपल्या मुखात तुळशीपत्र आणि गंगाजल ग्रहण करतो तेव्हा तो थेट वैकुंठाला जातो. तुळशीशिवाय मृत्यूचा संस्कार अपूर्ण मानला गेला आहे. म्हणून वैदिक परंपरेत तुळशीपत्राला मोक्षदायिनी म्हटले गेले आहे. जो व्यक्ती मृत्यूच्या वेळी तुळशीपत्र आपल्या हृदयावर ठेवतो त्याच्यासाठी यमदूतही मार्ग बदलतात. तुळस केवळ जीवनच नाही तर मृत्यूचा मार्गही प्रकाशित करते. हेच कारण आहे की तुळशीच्या पानाला हरी प्रिय म्हटले गेले आहे, कारण भगवान विष्णू स्वतः तिच्या उपासनेने तृप्त होतात. देवी पार्वतीने तुळशीकडे पाहिले. आता त्यांना ती केवळ वनस्पती नाही तर एक जिवंत देवीप्रमाणे दिसत होती. तिची पाने हवेत डोलत होती, जणू भक्तीचे संगीत वाहत होते. त्यांनी शिव जींच्या चरणांवर मस्तक टेकवले आणि म्हणाले, प्रभू, आज मी समजले की तुळशी पूजा केवळ भक्ती नाही तर जीवनाचे अनुशासन आहे. हे रोपटे आपल्याला शिकवते की पवित्रता केवळ मंदिरात नाही, हृदयात ठेवली पाहिजे. जो आपल्या मनाला तुळशीसारखे बनवतो त्याच्या जीवनात कधीही अंधार राहू शकत नाही. देवी पार्वती ध्यानमग्न बसल्या होत्या आणि त्यांच्या समोर तुळशीचे रोपटे साधेपणाने डोलत होते. भगवान शिव शांत मुद्रेत बसले होते, पण त्यांच्या डोळ्यातून अपूर्व करुणा वाहत होती. देवी पार्वतीने विनम्र स्वरात म्हटले, प्रभू, तुम्ही तुळशीच्या पूजेचे नियम सांगितले, तिच्या उत्पत्तीचे रहस्य सांगितले. आता कृपा करून हे सांगा की तुळशी पूजनाने मनुष्याला कोणते गुप्त फळ प्राप्त होते. कसे एक सामान्य मनुष्य केवळ तुळशीच्या सेवेने आपल्या कर्मांना बदलू शकतो. शिवजींनी डोळे मिटले. त्यांच्या जटांमधून मंद गंगेची धारा ठिबकली आणि ते म्हणाले, देवी, हा प्रश्न तुझ्या हृदयाच्या पवित्रतेचे प्रतीक आहे. तुळस केवळ धन किंवा सौभाग्य देणारी नाही, ती आत्म्याला जागृत करणारी आहे. आता मी तुला ते रहस्य ऐकवतो, जे ऐकून मनुष्याच्या आतील अंधार मिटून जातो. शिव म्हणाले, हे गिरिजा, जेव्हा कोणताही मनुष्य तुळशीला पाणी देतो तेव्हा तो केवळ पाणी चढवत नाही, तो आपला अहंकार, आपली वासना, आपली क्रोधाग्नी अर्पण करतो. तुळस त्या सर्व दोषांना आपल्या आत सामावून घेते आणि त्यांना हरी चरणांपर्यंत पोहोचवते. यामुळेच मनुष्याचे हृदय हळूहळू निर्मळ होते. जो व्यक्ती तुळशीच्या रोपाजवळ बसून नित्य ओम वृंदावन्य स्वाहाचा जप करतो त्याच्या आत अदृश्य परिवर्तन होऊ लागते. प्रथम मन शांत होते,
नंतर क्रोध संपतो आणि शेवटी त्याचा मोह सुटून जातो. तुळस मनुष्याच्या जीवनात चेतनेच्या आईप्रमाणे कार्य करते. ती शरीराला नाही तर आत्म्याला सिंचन करते. देवी पार्वती लक्षपूर्वक ऐकत राहिली. शिव पुढे म्हणाले, हे देवी, तुळशीच्या पूजनाने मनुष्याला 3 प्रकारची फळे प्राप्त होतात. पहिले, भौतिक फळ जे घरात शांती, धन आणि संततीच्या रूपात मिळते. दुसरे, आध्यात्मिक फळ जे मनाची निर्मळता आणि भक्तीच्या रूपात प्रकट होते. तिसरे, परम फळ जे मोक्षाच्या रूपात प्राप्त होते. जो तुळशी समोर दररोज दिवा लावतो आणि त्या प्रकाशाकडे पाहतो, त्याच्या जीवनातील सर्व अंधार मिटून जातात. हा दिवा केवळ तेलाने जळत नाही, हा आशेने जळतो आणि त्याची ज्योत देवाच्या चरणांपर्यंत पोहोचते. पार्वतीने म्हटले, प्रभू, तुम्ही नेहमी म्हणता की मनुष्य आपल्या कर्मांनी बांधलेला आहे. मग तुळशी पूजनाने कर्मे कशी बदलू शकतात? शिव म्हणाले, हे गिरिजा, मनुष्याची कर्मे 3 प्रकारची असतात: संचित, प्रारब्ध आणि क्रियमाण. तुळशीचे पूजन या तिन्हीवर समान प्रभाव टाकते. जेव्हा एखादी व्यक्ती श्रद्धेने तुळशीला पाणी देते, तेव्हा त्याचे क्रियमाण कर्म शुद्ध होऊ लागते. तो आता पापाकडे नाही तर पुण्याकडे प्रवृत्त होतो. तुळशी समोर ध्यान केल्याने संचित कर्म हळूहळू जळू लागतात. जसे अग्नीत लाकूड. आणि जेव्हा मनुष्य मृत्यूच्या वेळी तुळशीचे पान आपल्या तोंडात ठेवतो, तेव्हा त्याचे प्रारब्ध कर्मही निष्प्रभावी होते. हेच कारण आहे की तुळशीला मोक्षदायिनी म्हटले आहे. देवी पार्वती म्हणाली, प्रभू, हे तर अत्यंत अद्भुत आहे. म्हणूनच प्रत्येक शास्त्रात तुळशीचे वर्णन मोक्षाचे द्वार म्हटले आहे का? शिव हसले, होय देवी, कारण तुळशीच्या पानावर जेव्हा हरीचे नाव येते, तेव्हा ते केवळ हरीचे नाही तर समस्त ब्रह्मांडाचे आशीर्वाद बनते. शिव म्हणाले, हे गिरिजा, तुळशीचे रोप आपल्या अंगणात लावणे असे आहे जसे आपल्या घरात गंगेचा प्रवाह वसवणे. ज्या घरात तुळस असते, तेथील मुले संस्कारी असतात. तेथे स्त्रीचे मन शांत राहते. तेथे पुरुषाचे विचार निर्मळ असतात. तुळस केवळ धरतीवर नाही तर मनुष्याच्या हृदयातही उगवते. जो मनुष्य आपले हृदय तुळशीसारखे बनवतो, जो कटुतेच्या जागी मधुरता ठेवतो, जो वासनेच्या जागी भक्ती ठेवतो, तोच खरा भक्त म्हणवतो. तुळस हे शिकवते की भक्ती तेव्हा पूर्ण होते जेव्हा मनुष्य आपली नकारात्मकता पाण्यासारखी अर्पण करतो. पार्वती म्हणाली, प्रभू, आता मला समजले की तुळशीला पाणी देणे केवळ पूजा नाही तर एक ध्यान आहे. आपल्या मनातील नकारात्मकता धुवून टाकण्याचे माध्यम. शिव म्हणाले, हो देवी, आणि जो हे समजून घेतो तोच तुळशीचा खरा अर्थ जाणतो. जी स्त्री रोज तुळशी समोर या मंत्राचा उच्चार करेल ती सौभाग्यशाली बनेल. जो पुरुष तुळशी समोर या मंत्राचा उच्चार करेल त्याला अक्षय धन प्राप्त होईल. ज्या घरासमोर रोज तुळशीची पूजा केली जाईल, त्या घरात साक्षात लक्ष्मीचा वास होईल. तुळशीचा हा मंत्र सर्व फळे देणारा आहे. म्हणून जो कोणी तुळशी समोर या मंत्राचा उच्चार करेल त्याला संपूर्ण सिद्धी प्राप्त होतील. स्त्रियांनी नेहमी स्नान करून आपले केस बांधून भांगात सिंदूर भरून रोज तुळशीला पाणी द्यावे आणि या मंत्राचा उच्चार करावा. रोज तुळशीच्या रोपाची परिक्रमा करावी. यामुळे सर्व दोष नष्ट होतात. रोज संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावावा आणि तुळशीजवळ बसून भगवान विष्णूची आराधना करावी. तुळशीजवळ दिवा लावल्याने मनुष्याला धनधान्य प्राप्त होते. हजारो अमृताच्या घड्यांनी स्नान घातले तरी श्री हरींना तितकी तृप्ती होत नाही
जितकी त्यांना मनुष्यांनी तुळशीचे एक पान अर्पण केल्याने मिळते. 10,000 गायींच्या दानाने मानवाला जे फळ मिळते तेच फळ तुळशीच्या पानाच्या दानाने मिळते. जो मृत्यूच्या वेळी आपल्या मुखात तुळशीचे पान आणि गंगाजल प्राप्त करतो तो सर्व पापांतून मुक्त होऊन श्री कृष्णाच्या धामात जातो. असे म्हणतात की जो मनुष्य पौर्णिमा, अमावस्या, द्वादशी आणि सूर्य संक्रांतीच्या दिवशी दुपारच्या वेळी रात्री स्नान न करता किंवा हातपाय न धुता रात्रीचे वस्त्र परिधान करून तुळशीची पाने तोडतो तो महापापी असतो. श्रद्धा, व्रत, दान, प्रतिष्ठा आणि देवपूजेसाठी तोडलेली तुळशीची पाने शिळी असली तरी 3 रात्रीपर्यंत पवित्रच राहतात. तुळशीचे एक एक पान तोडता पानांसोबत अग्रभाग तोडावा. तुळशीची मंजिरी सर्व फुलांपेक्षा श्रेष्ठ मानली जाते. मंजिरी तोडताना त्यात पाने असणे आवश्यक मानले गेले आहे. पूज्य भावनेने झाडाला न हलवता तुळशीचा अग्रभाग तोडावा. यामुळे पूजेचे फळ लाख पट वाढते. तुळशीची पाने कधीही नखांनी तोडू नयेत, यामुळे पाप लागते. रात्री तुळशीच्या रोपाला स्पर्श करू नका किंवा त्याची पाने तोडू नका. असे करणे अशुभ मानले जाते. रात्री तुळशीचे रोप निद्रावस्थेत असते. अशा वेळी पाने तोडल्यास पापच लागते. गुरुवारी तुळशीच्या रोपाला थोडे कच्चे दूध अर्पण करा. दूध अर्पण करताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप नक्की करावा. तुळशीच्या रोपाजवळ शालिग्राम ठेवा आणि त्यावर तीळ अर्पण करा. पूजेमध्ये तुळशी आणि शालिग्रामला दुधात भिजवलेल्या हळदीचा टिळा नक्की लावा. शालिग्रामवर तुळशीपत्र ठेवून चंदन लावावे. जर एखादी महिला मासिक पाळीत असेल तर तिने तुळशीची पूजा करू नये. मासिक पाळी दरम्यान तुळशीला स्पर्श केल्यास मोठे पाप लागते. यामुळे स्त्रीची दुर्गती होते. प्रिय भक्तांनो, ही भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या दिव्य संवादातून उत्पन्न झालेली पवित्र कथा होती, जिने आपल्याला शिकवले की तुळशीला पाणी देणे केवळ एक कर्म नाही तर एक साधना आहे. प्रत्येक थेंब पाण्यात जेव्हा भक्तीची भावना असते तेव्हा ते सामान्य पाणी राहत नाही, ते अमृत बनते. जो व्यक्ती नित्य श्रद्धेने तुळशीला पाणी देतो आणि ओम वृंदावन्य स्वाहा मंत्राचा जप करतो त्याच्या जीवनात शांती, समृद्धी आणि सौभाग्य नेहमी प्रवाहित राहते. अशा घरात देवी लक्ष्मी स्वतः निवास करते आणि तेथून दारिद्र्य, रोग आणि क्लेश दूर होतात. जर ही कथा तुमच्या हृदयाला स्पर्शून गेली असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि अशाच दिव्य, प्रेरणादायक आणि भक्तिपूर्ण कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुमच्या प्रत्येक कमेंटमधून आम्हाला प्रेरणा मिळते की आणखी सुंदर कथा घेऊन याव्यात. जो ना केवळ ऐकण्यास मधुर असेल तर जीवन प्रकाशित करेल. जिथे तुळस तिथे लक्ष्मी, जिथे भक्ती तिथे हरी. पुन्हा भेटू एका नवीन दिव्य कथेसह, जिथे असेल भक्तीचा रस, ज्ञानाचा प्रकाश आणि ईश्वराचा आशीर्वाद. तोपर्यंत जोडलेले राहा, म्हणत राहा हर हर महादेव. जय श्री हरी, जय तुळशी माता की. माझ्या प्रिय भक्तांनो, ही होती भगवान महादेवाने माता पार्वतीला सांगितलेली तुळशी मातेची ती परम पवित्र आणि हृदयस्पर्शी कथा. तुळशी मातेला अर्पण केलेले जल हे केवळ पाणी नसते, तर ते आपल्या अंतःकरणातील भक्तीचे, प्रेमाचे आणि ईश्वराप्रती असलेल्या शरणागतीचे अश्रू असतात, जे थेट भगवान श्रीहरींचे हृदय हेलावून टाकतात. या कथेने आपल्याला शिकवले की नुसते कर्म करण्यापेक्षा त्यामागील भक्ती आणि श्रद्धा किती श्रेष्ठ असते. आजपासून जेव्हा जेव्हा तुम्ही तुमच्या अंगणातील तुळशीला जल अर्पण कराल तेव्हा पूर्ण श्रद्धेने ओम वृंदावन्ये स्वाहा या मंत्राचा उच्चार नक्की करा आणि पहा
तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख, क्लेश आणि अंधार कसा कायमचा दूर होतो. जर आज या कथेने तुमच्याही हृदयाचा ठाव घेतला असेल, जर भक्तीच्या या रसात तुमचेही डोळे पाणावले असतील, तर ही कथा नक्की लाईक करा आणि आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांच्याही आयुष्यात हा दिव्य प्रकाश पडेल. अशाच आत्म्याला शांती देणाऱ्या आणि थेट ईश्वराशी जोडणाऱ्या दिव्य कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परमेश्वराची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहो. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत. तोपर्यंत भक्तीने म्हणत राहा, हर हर महादेव. जय श्री हरी. जय तुळशी माता.